आज तिकडे बाजूला एसआरए होतो, तळबदल्या लोकांना एसआरए मध्ये घेतात, मग वरच्या मधल्यावरती ज्यांच्याकडे मतदार यादीमध्ये नाव आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, बाकी सगळे पुरावे आहेत, अशा लोकांना मात्र एसआरए मध्ये घेतलं जात नाही. तर माझं म्हणणं मंत्री महोदयांना एवढंच आहे की यासाठी एक विशेष धोरण आपण तयार करा आणि आपला जो सर्व्हे होईल त्याच्यावरती आता नंबरिंग टाका. त्या लोकांना असं वाटतंय की आमचा कोणच आधार नाहीये, ना सरकार बघत आहे ना महानगरपालिका, ते अधांतरी आहेत आणि 75-65 पासूनचे आहेत. तर त्यांना आपण एसआरए मध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत धोरण करून लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्या, असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं जर क्लस्टरची योजना असेल तर कदाचित त्यामध्ये काही वेगळा विचार करता येईल. माझ्या मतदारसंघातलं मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो. क्लस्टरची योजना आहे. शिवालिक व्हेंचर्स यांनी जे फर्स्ट फ्लोअरवर राहणारे लोक आहेत त्यांच्या नाही मी आपल्याला अगदी स्पेसिफिक सांगतो, त्यांच्यासोबत स्टॅम्प पेपरचे करार केले, त्यांना भाडी दिली, त्यांची फसवणूक केली आणि फसवणूक केल्याच्या नंतर आता सांगतात की सरकारचं धोरण नाही. हे एक उदाहरण दिलं. संपूर्ण मुंबईभरात एसआरए राबवत असताना गरीब झोपडीधारकांसोबत करार केले जातात, त्यांना खोटी आश्वासनं दिली जातात आणि मग घरं पण दिली जात नाहीत, रेंट पण दिले जात नाहीत. मग या संदर्भात शासनाचं नक्की धोरण काय आहे? याला बेघरच करून टाकायचं की नो न्यू स्लम जे काही अनाउन्समेंट केली त्या अनुषंगाने काही पावलं उचलणार, असे मध्ये प्रश्न. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी मगाशी सन्मान्य सदस्य प्रभू साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे की आत्ताची प्रचलित नियम काय आहे, प्रचलित धोरण काय आहे आणि 1+1 करायचं झालं तर त्याच्या बाबतीत या माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करावी लागेल, यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडावी लागेल आणि त्यानंतर त्या बैठकीमध्ये जे काही निर्देश माननीय सीएम साहेब, दोन्ही डीसीएम साहेब देतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू. दुसरा जो प्रश्न सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी कुठल्या बिल्डरच्या अनुषंगाने की त्यांनी 1+1 करार केलेले आहेत, अग्रीमेंट केलेले आहेत, हा आत्ताच्या लक्षवेधीमधला भाग नाही. सन्मान्य सदस्यांनी जर त्याची अधिकची माहिती लेखी माझ्याकडे दिली तर तपासून घेतली जाईल. नाही, पण मूळ प्रश्न असा आहे, इकडे सदस्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती अगदी खरी आहे की आपल्याला जर झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची असेल तर आज ग्राउंड फ्लोअर सोबत फर्स्ट फ्लोअर वरती पण जे राहत आहेत, शेवटी तुम्ही ग्राउंड फ्लोअर तोडल्यानंतर तो फर्स्ट फ्लोअर वरचा जो आहे तो इकडनं जाऊन दुसरीकडे झोपडी बांधणार, तो रस्त्यावर तर राहू शकणार नाही. त्यामुळे ह्याचा लार्जर विचार करून आपण त्यात प्रायव्हेट कन्सिडरेशन करताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा की ज्याच्याकडे पुरावे आहेत 2011च्या आधीचे फर्स्ट फ्लोअरचे, त्या संदर्भातच त्यांना इन्क्लूड करता येईल अशी काहीतरी भूमिका याबद्दल शासनाने विचार करून योग्य निर्णय घ्यावा. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण जे